निर्मितीच्या प्रायोगिक रंगभूमीवर उत्तम रीतीने यशस्वी झालेला आपणास पाहावयास मिळाला तो बाळ कोल्हटकर लिखित वाहतो ही दुर्वांची जुडी या नाट्य कलाकृतीच्या माध्यमातून. नाटककार, कवी, अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता असे पंचरंगी व्यक्तिमत्व लाभलेले बाळकृष्ण हरी कोल्हटकर उर्फ बाळ कोल्हटकर यांची वाहतो ही दुर्वांची जुडी हे अत्यंत लोकप्रिय नाटक. या नाटकाने रसिकांच्या मनावर 60च्या दशकापासून मनोरंजनाद्वारे व सामाजिक बांधिलकी जपून उद्बोधन केले. बाळ कोल्हटकरांच्या समृद्ध नाट्य सादरीकरणामुळे रसिक श्रोत्यांनी त्यांना महाराष्ट्राचे छोटे गडकरी असा सन्मान बहाल केला. वाहतो ही दुर्वांची जुडी हे नाटक आजही मराठमोळ्या संस्कारित मनांवर अधिराज्य गाजवीत आहे. बाळ कोल्हटकर यांना प्रत्यक्ष जीवन जगत असताना जे काही परिस्थितीनुसार कडूगोड अनुभव आले त्यातून यशस्वी मार्ग प्राप्त करण्याकरिता ते गणपतीची आराधना करीत असत. असेच एकदा आपल्या आयुष्यातील चुकांची गोळाबेरीज ईश्वरासमोर प्रामाणिकपणे व्यक्त करत असतानाच व गणपतीच्या डोक्यावर दुर्वांची जुडी वाहत असताना अचानक त्यांना या नाटकाचे कथाबीज उमगले. याचमुळे कवी मनाचे पात्र या नाटकात दर्शवून त्यांनी जे कथानक नाट्यसंहितेतून व्यक्त केले त्यावरून वाहतो ही दुर्वांची जुडी हे बाळ कोल्हटकरांचे आत्मचरित्रात्मक नाटक आहे असेही समीक्षकांनी या संदर्भात आपले मत नोंदविले आहे. यातील बाळ कोल्हटकरांनी सुभाषची भूमिका त्यांच्या अभिनय सामर्थ्याने व उत्कृष्ट काव्यलेखनाने अजरामर केली. जणू काही ईश्वराने त्यांनी वाहिलेली ही दुर्वांची जुडी या नाटकाच्या रूपाने स्वीकृत केली असे म्हणता येईल. वास्तविक ही एक हलकी फुलकी सुखांतिका. मध्यमवर्गीय परंतु संस्कारांची पाळेमुळे घट्ट असलेले वकील बाबासाहेब देवधर यांचे हे कुटुंब. पत्नीचा मृत्यू झालेला व विवाह वयात आलेली सालस कन्या ताई. बाबासाहेबांची संस्कारमयी तत्वे पायदळीत उडवणारा व आपल्याच मार्गावरून मार्गक्रमण करणारा सुभाष जणू काही सूर्यापोटी शनी जन्मावा किंवा एखाद्या वटवृक्षाच्या विशाल छायेखाली एखाद्या रोपाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्वच नष्ट व्हावे असा त्यांचा मुलगा भाऊ म्हणजेच सुभाष. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो या तत्वाची जाणीव पुत्राला करून देणारे बाबासाहेब. तर बालपणीचे सखे सोबती आठवणींना अजून झोंबती. काही सज्जन गुणी दुर्जन, तरुण कोणी कुणी वृद्धपण, या सर्वांना विविध गुणांनी तशी घडवली तशीच घाली आयुष्याची घडी. वाहतो ही दुर्वांची जुडी. असे स्वतंत्र व मदमस्त जीवन जगणारा सुभाष यांची ही संघर्षमय व हृदयद्रावक कहाणी. अतिशय घरगुती वाटणारे, प्रत्येक पिढ्यांमध्ये आढळणारे हे कथानक. पिता व पुत्र यांच्यामध्ये असलेली वैचारिक जनरेशन गॅप व यातून या दोघांचा समतोल साधू पाहणारी ताई अशी या नाटकाची पात्र रचना. यांच्या सभोवती हे कथानक पुढे जाते. एखाद्याच्या अपराधांवर पांघरून घालणे म्हणजे त्याला पुन्हा अपराध करण्याची संधी मिळवून देणे हेच ताई व भाऊच्या पात्रांद्वारे दर्शविले आहे. ताईच्या प्रेमळ पांघरुणाखाली सुभाष अधिकाधिक दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होतो. परंतु इतर पात्र रचनांच्या व प्रसंगांच्या माध्यमातून सुभाषला कळलेली त्याची चूक व त्यातून बाहेर पडण्याची त्याची धडपड आजच्या तरुण पिढीला वाईट संगत सोडून चांगल्या संस्कारांना स्वीकारण्यास भाग पाडते. या नाटकाच्या कथानकाने किंवा त्यातील पात्रांच्या शालीन संवादांमधून
भरकटलेल्या स्थितीतून तरुणांना योग्य मार्ग सापडावा, हाच कदाचित या नाटकाचा उद्देश आहे, असे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. सामाजिक बांधिलकी जोपासून तरुण पिढीला आजच्या स्थितीतही संस्कारांचे वॅक्सिन टोचणाऱ्या या नाटकाचे आणखी एक महत्व मला इथे नमूद करावेसे वाटते. सुभाष सारखा कविमनाचा नायक या नाटकात दर्शविल्याने या नाटकास 1960 ते 1970 या दशकात नव्याने संगीत नाटकांची जी लाट आली होती, त्यातही मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. वाहतो ही दुर्वांची जुडी अशी पालुपत प्रत्येक कडव्याच्या शेवटी कवी मनाच्या सुभाषच्या तोंडी आल्याने व त्याच्या या दीर्घ कवितेतून वेळोवेळी चांगले वाईट, सत्य असत्य, सुख दुःख यांचे प्रतिबिंब काव्यातून दर्शवून, तसेच पार्श्वसंगीताच्या माध्यमातून योजलेल्या काही गीतांमधून कोल्हटकरांनी संगीत नाटक परंपरा ही वृद्धिंगत केली, असे मला येथे या नाटकाच्या निमित्ताने जाणीवपूर्वक सांगावेसे वाटते. धन्यवाद.